मराठी चित्रपटसृष्टीने गेल्या काही दशकात प्रचंड प्रगती केली असून अनेक कलाकारांनी अभिनयाबरोबरच व्यावसायिक यशही मिळवलं आहे. चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिराती आणि इतर माध्यमातून मराठी कलाकारांना मोठी लोकप्रियता आणि आर्थिक सुबत्ता मिळाली आहे. अनेक मराठी कलाकार त्यांच्या मेहनतीमुळे आणि सातत्यपूर्ण यशामुळे आज मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात श्रीमंत कलाकारांमध्ये गणले जातात. अशाच टॉप 10 श्रीमंत कलाकारांची यादी आम्ही बनवली आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत मराठीतील सर्वात श्रीमंत मराठी कलाकार. 10व्या नंबरवर आहे सई ताम्हणकर. सई ताम्हणकर सध्याची मराठी आणि हिंदीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. गेली 20 वर्ष ती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. टॉप 10 मराठी श्रीमंत कलाकारांच्या यादीत तिचा समावेश होतो. तिने अभिनयातून चांगली कमाई केली असून तिची संपत्ती 25 करोडच्या आसपास आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उच्च मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक मानली जाते. ती चित्रपट, वेब सिरीज, टेलिव्हिजन शो आणि जाहिरातींमधून चांगली कमाई करते. सई एका मराठी चित्रपटासाठी सुमारे 40 ते 50 लाख तर हिंदी चित्रपटासाठी 1 करोड मानधन घेते. याशिवाय अनेक हिंदी वेबसिरीजमध्ये ती झळकली असून यासाठी ती प्रत्येक एपिसोड मागे लाखो रुपये घेते. याशिवाय जाहिराती, ब्रँड इव्हेंट, सोशल मीडिया प्रमोशन यातूनही ती करोडो रुपये कमवते. 9व्या नंबरवर आहे स्वप्नील जोशी. मराठी सिनेविश्वातील चॉकलेट हिरो म्हणून स्वप्नील जोशी ओळखला जातो. स्वप्नील जोशी याने बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत गेली अनेक वर्ष तो मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. एका सिनेमासाठी तो 50 ते 75 लाख मानधन घेतो. सिनेमे, मालिका, वेब सिरीज, रिॲलिटी शो, जाहिरात अशा सर्व क्षेत्रात तो कमाई करत असून त्याची एकूण संपत्ती 30 करोडच्या आसपास आहे. 8व्या नंबरवर आहे अंकुश चौधरी. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून अंकुश चौधरी ओळखला जातो. अभिनयासोबत दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही तो काम करतो. मराठीतील प्रॉफिट शेअरिंग करणारा पहिला हिरो म्हणून त्याची ओळख आहे. तो अभिनयाच्या फीऐवजी चित्रपटाच्या कमाईच्या काही टक्के नफा घेतो. मोजके पण दर्जेदार चित्रपट केल्यामुळे त्याला प्रत्येक चित्रपटासाठी काही करोड रुपये मिळतात. 20 करोडवर कमाई करणारे सर्वाधिक चित्रपट अंकुश चौधरीच्या नावावर आहे. त्याची एकूण संपत्ती 35 करोडच्या आसपास आहे. 7व्या नंबरवर आहे मिथिला पालकर. मिथिला पालकर प्रामुख्याने हिंदी आणि मराठी वेबसिरीजमध्ये काम करते. तसेच काही चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. तिची एकूण संपत्ती 40 करोडच्या आसपास आहे. तिची कमाई प्रामुख्याने अभिनय, जाहिरात, ब्रँड प्रमोशन आणि सोशल मीडियावरून येणाऱ्या उत्पन्नामुळे होते. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मराठी सेलिब्रिटी म्हणून ती ओळखली जाते. एकंदरीत मिथिला पालकर केवळ अभिनयातूनच नाही तर डिजिटल कंटेंट, ब्रँड प्रमोशन, सोशल मीडिया, पेड पोस्ट यातून कोट्यवधी रुपयांची कमाई करते. 6व्या नंबरवर आहे सचिन खेडेकर. सचिन खेडेकर यांनी गेली अनेक वर्ष मराठी, हिंदीसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी 200 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांची एकूण संपत्ती 40 करोडच्या आसपास आहे. त्यांची कमाई मुख्यतः चित्रपट आणि मालिकांमधील अभिनय, जाहिराती, कार्यक्रमाचे निवेदन यातून होते. 5व्या नंबरवर आहेत महेश मांजरेकर. महेश मांजरेकर हे गेली अनेक वर्ष दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता म्हणून मराठीबरोबरच हिंदीतही ओळखले जातात. त्यांची एकूण संपत्ती 45 कोटींच्या आसपास आहे. त्यांची स्वतःची ग्रेट मराठा एंटरटेनमेंट नावाची निर्मिती संस्था असून या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक जबरदस्त चित्रपटांची निर्मिती केली. त्यांची कमाई प्रामुख्याने चित्रपट निर्मिती, अभिनय, रॉयल्टी, जाहिराती आणि विविध कार्यक्रमातील सहभाग यातून होते. 4थ्या नंबरवर आहेत अशोक सराफ. अशोक सराफ यांनी 5 दशकाहून अधिक काळ चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. विनोदी तसेच गंभीर भूमिका साकारत त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं आदर्श स्थान निर्माण केलं. अशोक सराफ यांची एकूण संपत्ती अंदाजे 50 कोटींच्या दरम्यान आहे. त्यांच्या कमाईचा प्रमुख स्रोत म्हणजे चित्रपट, दूरदर्शन, मालिका यातून मिळणारं मानधन आहे. याशिवाय जाहिराती आणि विविध कार्यक्रमातील सहभाग यासाठी त्यांना मानधन मिळते. आतापर्यंत त्यांनी 250 मराठी आणि 100हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अनेक मालिका आणि नाटकातही त्यांनी काम केले. सातत्यपूर्ण काम, शिस्तबद्ध जीवनशैली यामुळे अशोक सराफ आर्थिकदृष्ट्या सधन जीवन जगत आहे. 3ऱ्या नंबरवर आहे सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते आहेत. बालकलाकार म्हणून सुरुवात करून आजपर्यंत अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, दूरदर्शन मालिका आणि विविध मनोरंजन प्रकल्पांमधून त्यांनी सातत्याने कमाई केली आहे. त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस असून या माध्यमातून त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. त्यांची एकूण संपत्ती साधारणपणे 70 कोटींच्या आसपास आहे. प्रामुख्याने चित्रपट निर्मिती, रॉयल्टी, जाहिराती, विविध कार्यक्रमातील सहभाग ह्यातून त्यांची कमाई होते. मुंबईत त्यांचे स्वतःचे आलिशान घर असून त्यांच्या मालमत्तेत वाहनांसह इतर गुंतवणुकीचाही समावेश आहे.
दुसऱ्या नंबरवर आहेत नाना पाटेकर. नाना पाटेकर यांनी दीर्घकाळ हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे. याशिवाय आजही हिंदी सहाय्यक अभिनेता म्हणून ते दमदार मानधन घेतात. हिंदीसोबत ते मराठीतही अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहेत. नाना पाटेकर यांची एकूण संपत्ती साधारणपणे 90 कोटींच्या आसपास आहे. ते एका हिंदी चित्रपटासाठी साधारण 3 कोटी घेतात आणि एका जाहिरातीसाठी 1 कोटी घेतात. तसेच त्यांच्या मुंबईतील घरासोबतच पुणे, गोवा या ठिकाणी मालमत्ता आहे. ते आपल्या साध्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत आणि ते आपल्या कमाईचा काही भाग सामाजिक कामासाठी आणि दानधर्मासाठी वापरतात. पहिल्या नंबरवर आहे रितेश देशमुख. महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख हा एका सधन कुटुंबात जन्माला आला आहे. त्याचे वडील विलासराव देशमुख हे दिग्गज राजकारणी होते. याशिवाय अभिनेता, निर्माता आणि व्यावसायिक म्हणून सुद्धा त्याची कमाई प्रचंड आहे. त्याची एकूण संपत्ती 150 कोटी आहे. त्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणजे चित्रपट क्षेत्र आहे. तो एका हिंदी चित्रपटासाठी साधारणपणे 5 कोटी मानधन घेतो. याशिवाय मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली तो स्वतः मराठी चित्रपटांची निर्मिती करतो. याशिवाय टीव्ही शो, पुरस्कार सोहळे आणि बिग बॉस होस्टिंग या माध्यमातून त्याला मोठे मानधन मिळते. विविध ब्रँड्सच्या जाहिराती आणि सोशल मीडिया पेड पोस्टमधून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. मुंबई आणि इतर ठिकाणच्या मालमत्तांमधूनही त्याला वार्षिक उत्पन्न मिळते. एकंदर पाहता अभिनय, निर्मिती, जाहिराती, टीव्ही आणि गुंतवणूक या सर्व माध्यमातून रितेश देशमुख हे सर्वाधिक संपत्ती असणारे मराठी कलाकार ठरले आहेत. तर ही होती मराठीतील सर्वात श्रीमंत कलाकारांची यादी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच वैविध्यपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.